नमस्कार. हॉट सीट या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय राज्याचे सहकार मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत. सर, आपण ज्या विलासराव कैलासवासी विलासराव देशमुख गटाचे नेते म्हणून ओळखला जायचा, कुठंतरी विलासरावजी नसल्यानंतर तो गट असा थोडासा अस्ताव्यस्त झाला, विखुरलाय. विलासराव गटांच्या 2 खासदारांना सुद्धा, विद्यमान खासदारांना आता उमेदवारी नाकारली गेली असंही त्या ठिकाणी पुढे आहे. काँग्रेस पक्षामध्ये असा काही कुठला गट वगैरे असा काही नसतो, पण निश्चितपणानं आमच्यासारखे कार्यकर्ते घडवण्याचं काम विलासराव देशमुखांनी केलं, ही गोष्ट खरी आहे. आणि व्यक्तिशः माझ्यावर तर त्यांनी खूप म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून खूप त्यांनी प्रेम केलं. आज दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांची जाणीव आणि त्यांची उणीव निश्चितच ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सर्वांना होती. एक अतिशय आक्रमक प्रचारक म्हणून आणि सभा जिंकण्याची एक हातोटी खरं म्हणजे विलासरावांच्यामध्ये होती. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या पाश्चात ही पहिलीच निवडणूक होती आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते विलासरावांना जे अभिप्रेत होतं महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आता त्यांच्या गटाला उमेदवारी दिली का न दिली असं काय नसतं. ते शेवटी इलेक्टिव्ह मेरिट्स पाहिले जातात आणि इलेक्टिव्ह मेरिट बघूनच निर्णय घेतला जातो. आणि मला असं वाटतं की आमची सगळ्यांची आज जबाबदारी आहे की ते आज महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, ते दुर्दैवाने आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आघाडी म्हणून आपल्याला निश्चितपणाने काम देशमुख साहेबांची त्या ठिकाणी उणीव जाणवते, तुम्ही म्हणाला. म्हणूनच अशोक चव्हाणांना परत एकदा पक्षामध्ये महत्त्वाचं स्थान आणि सगळं अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षातून हालचाली सुरू आहेत असं समजायचं नाही. आता शेवटी हा पक्ष मोठा पक्ष आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. या पक्षानं जवळजवळ 60 वर्षे ह्या देशामध्ये राज्य केलेलं आहे स्वतः, आणि म्हणून पक्ष संघटना महत्त्वाची आहे. नाही, पण अशोक चव्हाण यांना मध्यंतरी अमित भैया देशमुखांनी सुद्धा लातूरात बोलावं, सत्कार सोहळा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. कुठंतरी सगळा देशमुख गट अशोक चव्हाणांना त्या ठिकाणी बांधला गेला आणि स्वतः हर्षवर्धन पटेल आता अशोक चव्हाण गटाचे त्या ठिकाणी खंदे समर्थक आहेत. नाही नाही, असं आहे, हे तुमचं परसेप्शन आहे. तो ह्या गटाचा, तो त्या गटाचा सांगतो तुम्हाला मी. पक्षामध्ये असं काही कुठला गट, ठीक आहे, कोणाबद्दलची थोडीशी कमी जास्त प्रमाणामध्ये आवड निवड असू शकते, ती व्यक्तीचा स्वभाव आहे तो हा. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की हा आमचा गट आहे तो तुमचा गट आहे सांगतो तुम्हाला. असं गटानं राजकारण पक्षामध्ये कधी होत नाही. पक्ष संघटनाच महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं आम्ही सर्वजण पक्षाला मानणारे कार्यकर्ते असल्यामुळं पक्ष संघटनाच पुढं जाईल आणि त्यासाठी सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही करू. सर, आता मनसेनं उमेदवार अखेर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस पक्षानं सुटकेचा निश्वास सोडला असं समजायचं मुंबई आणि ठाणे, पुणे अशा शहरी भागांमध्ये, कारण मनसेनं लाखांवर मतं घेतली म्हणून तुमचे उमेदवार निवडून आले, हे तरी सत्य आहे. नाही, असं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आपल्यासुद्धा लक्षात एक गोष्ट स्पष्ट आली असेल सांगतो हां, की हे विरोधासाठी एकत्र आलेली सगळे जे लोक असतात ना, यांची एकी शेवटपर्यंत टिकत नसते सांगतो तुम्हाला. हा सगळा देखावपणा आहे, हा काही टिकणारापणा नाही. आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या अस्तित्वाचं काय, आणि म्हणून निश्चित थोडक्यात विरोधकांमध्ये काही चालबेल नाही आणि त्या ठिकाणी विरोधक सक्षम नाही म्हणून तुम्ही खुश आहात, तुम्हाला आत्मविश्वास असं काही खुश किंवा नाखुशीचा प्रश्न नाही आहे. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्ही लोकांना विनंती करणार की मागच्या 5 वर्षामध्ये काय होतं ना आज काय झालेलं आहे, विकास बघून मतदान करा. सर, स्पेसिफिक मनसेबद्दल प्रश्न आहे. मनसे आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचं सातत्यानं बोललं जातं. मुख्यमंत्र्यांसोबत राज आले, वर्षावर भेटले, टोलच्या मुद्द्यावर एक नवीन धोरण आणू म्हणले लोकसभा निवडणुकांच्या अगोदर. पुढे काहीच झालं नाही. टोल आंदोलनाचं पुढे काहीच झालं नाही. असं आहे, राज ठाकरेंचा एक वेगळा पक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे 12-13 आमदार आहेत. नाशिकची महापालिका त्यांच्या ताब्यात आहे. बऱ्याच शहरामध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळं तो एक प्रभावी विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये. राज्याचे मुख्यमंत्री म्हणल्यानंतर जर एखाद्या पक्षाच्या प्रमुखांनी जर वेळ मागितली तर लोकशाहीमध्ये देणं गरजेचं आहे. आम्ही काय नरेंद्र मोदी नाही, नरेंद्र मोदींना केजरीवालनी वेळ मागितली गुजरातमध्ये भेटण्याकरता, एक माजी मुख्यमंत्री, नाही वेळ दिली. तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी नाही केलं. राज ठाकरेंनी वेळ मागितली, मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांना वेळ दिली आणि सांगितलं ह्या टोलच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही नवीन धोरण आणतोय. पण नाही आणू शकलं नाही म्हणजे त्याची तयारी चालू आहे. एकदम अचानकपणे आचारसंहिता लागली आणि म्हणून ते आम्हाला धोरण आचारसंहितेमुळे आणता आलं नाही. परंतु त्याबद्दल त्या विभागाच्या स्तरावरती कारवाई चालू आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकार सातत्यानं टीका व्हायची, धोरण लकवा झाल्या. पवारसाहेब स्वतः म्हणले पॉलिसी पॅरालिसिस झालं की काय सरकारला. मात्र गेल्या 2-3 महिन्यामध्ये रात्री 2-2 वाजेपर्यंत बैठका, अनेक निर्णय, मुंबईतल्या झोपडपट्ट्यांना संरक्षण, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं लोकप्रिय निर्णय म्हणायचा.
असं आहे की सरकारमध्ये निर्णय प्रक्रिया करण्याची एक सिस्टीम असते. आता मला 18 वर्ष झालं मी मंत्री म्हणून काम करतो आहे. एक सिस्टीम असते सांगतो हां. आणि शेवटी कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यायचे ही एक कला आहे. आणि आपण पाहिलं असेल की मागच्या 3 महिन्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले, मग तो 95च्या झोपडपट्टीचा 2000पर्यंतचा कायदा असेल, MRTPमधले काय बदल असतील, लॉ युनिव्हर्सिटी करण्याच्या बाबतीतले निर्णय असतील, वेतनोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले निर्णय असतील, किंवा माध्यमिक शाळा अनुदानित करण्याच्या संदर्भातले निर्णय असतील, असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयाच्या माध्यमातून सामान्य माणसांचे हित आम्ही डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. पवार साहेबांचे आणि पर्यायी राष्ट्रवादीचे जे समज गैरसमज होते, पॉलिसी पॅरालिसिस आहे सरकारला, ते समज दूर झाले असतील असं वाटतंय. झाले. आता ही निर्णय प्रक्रिया त्याचं कारण त्याचं उत्तरच आहे ना. पण उपमुख्यमंत्री सुद्धा थोडेसे अस्वस्थ वाटतात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. मावळ गोरेबाला अहवाल असेल, चितळे समितीचा अहवाल असेल, तो अजून आमच्यातल्याच काही लोकांनी दाबून ठेवला आहे. लवकरात लवकर जनतेसमोर यावा असं त्यांनी विधान केलं नव्हतं. असं आहे आता की सरकार चालवायचं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असतात सांगतो. आणि शेवटी राज्यकर्ते म्हणून काम करताना समजुतीनं विचारानं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मराठा आरक्षणाचा मात्र निर्णय अजून झाला नाही. एकीकडे तुम्ही राणे समितीचा अहवाल स्वीकारल्याचं सांगितलं. थोडक्यात मराठ्यांना सांगायचं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतोय आणि ओबीसींनाही थोडंसं खुश ठेवायचं, अशा पद्धतीचे खेळी काँग्रेस. नाही, तसं काही नाही आहे त्याच्यामध्ये. राणे समितीचा अहवाल हा शासनाकडे दाखल झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये त्यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत कारवाई चालू आहे. हे सर्व करत असताना कायदेशीर बाजूही तपासाव्या लागतात. उद्या एखादा निर्णय झाला आणि तो जर न्यायालयांमध्ये जर अडकला गेला तर त्या निर्णयाचा काय उपयोग होत नाही. आणि म्हणून सकारात्मक आरक्षण द्यायचं म्हणून तर समिती गठीत केली ना. विधानसभेच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. हां, तर ते समितीचा रिपोर्टच आलेला आहे आणि त्या रिपोर्टची छाननी आता सामान्य प्रशासन विभाग करते. आणि एक गोष्ट मला ह्या माध्यमातून स्पष्ट करायची की टर्म्स अँड रेफरन्सेस त्या समितीला जे दिले होते तर या राज्यामध्ये ज्यांना पूर्वी आरक्षण दिलेलं आहे त्यांचं कुठलंही आरक्षणाला 1% धक्का लागणार नाही. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात किती जागा येतील काँग्रेस आणि आघाडीच्या मिळून? महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडी सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा येतील. हे तुम्हाला 16 मेला कळेल. त्याचं कारण असं आहे की आम्ही प्रत्येक लोकसभेचा उमेदवार काँग्रेस असो नाही तर राष्ट्रवादीचा असो अतिशय बारकाईनं विचार करून त्या उमेदवाराची निवड प्रक्रिया आम्ही केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या राज्यातला सुज्ञ मतदार हा निश्चितपणानं लोकसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करण्याची संधी देईल. धन्यवाद पाटील साहेब, साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर ते होते सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्यांचा दावा आहे की मोदी लाट किंवा अशा पद्धतीची कोणती सरकारविरोधी लाट महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि महाराष्ट्रातले मतदार हा सजग आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचं सरकार पुन्हा एकदा केंद्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला शिवसेना भाजपापेक्षा निश्चितपणानं अधिक जागा मिळतील.